राजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज मांडवे नायकाची वाडी दरुज भोसरे वाकेश्वरी या गावात हनुमान जयंती उत्सवानिमित्त बजरंग बलीचा जय जयकार झाला। या निमित्तानं भजन कीर्तनाच्या निनादात टाळ मृदुंगाच्या गजरानं मंदिर परिसर गजबजून गेला होता। मांडवे येथे जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, नायकाची वाडी येथे देवदरी देवालयाचे मठाधिपती परशुराम वाघ, उद्धव महाराज नांदोशी यांचे कीर्तन झाले। दरुज येथे मानकरी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली। भोसरे येथे हनुमान जयंती निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली। वडूज येथील बाजारपेठेत सामाजिक कार्यकर्ते बबनराव उर्फ भगवान विलास सरतापे यांच्या वतीने श्री हनुमान जयंती निमित्त प्रसाद वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष प्रदीप शेट्टे, येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, बाजार समितीचे संचालक संकेत महामणे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक राजेंद्र चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काटकर, धनाजी चव्हाण, विजयराव शेटे, शरद गोडसे, जयवंतराव फडतरे, अरुण तिडके, अरुणराव फडतरे, तानाजीराव मदने, संतोष उर्फ पिनू शेटे, राकेश सोनटक्के, पीके टाकणे, उमेश बैले, गणेश पाटोळे आदी उपस्थित होते। दरम्यान श्री सरतापे हे कोरोनाचा अपवाद वगळता गेली 10 वर्ष हनुमान जयंतीनिमित्त प्रसाद वाटप उपक्रम राबवत आहेत। छोट्या पांढरपरी व्यावसायिकाच्या या भक्तिभाव आणि सामाजिक बांधिलकीचं कौतुक होत आहे। आमच्या महाराष्ट्राची अस्मिता मारुतीराजा जन्माला आमच्या महाराष्ट्रात आले असतील, आम्ही कर्नाटक त्यांना लावायची गरज आहे का? काय गरज आहे? मग असा हा खूप मोठा मुद्दा सांगायचा की कुणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की अंजनी पर्वत कुठं आहे, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये आहे, ते उत्तर साधारणतः पूर्वे साईडला आहे आणि तो दक्षिण साईडला आहे। पर्वत पाहिजे दक्षिणेला आहे, हा पर्वत पूर्वेला आहे आणि गाडीला त्या उद्धार जेव्हा पूर्वेला गेल्या असं म्हटलं गेलं, दक्षिणेला गेल्या असं म्हटलं गेलं नाही। तर मला सांगायचं आहे की रायगडचा प्रसाद घेतला, अंजनी मातेजवळ ते गेले, त्यांनी काय केलं, त्या अंजनी मातेच्या आजोळीमध्ये प्रसाद टाकला, अंजनी मातेचा प्रसाद भक्षण केला आणि त्या पुत्रपणे मारुतीराज विठ्ठल रामदासाच्या पुण्याईची काय सांगू महती, 11 गावी प्रकट झाले 11 मारुती। कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी। कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली। झालेलं आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि शरद कदम, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।